सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग। 10वी नंतर स्टेट बोर्डसह जेईई, नीट, एमएच, सीईटी, नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू। हैदराबाद, चेन्नई, मुंबई, कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन। डिजिटल स्मार्ट बोर्डसह एसी क्लासरूम। 6 वर्षांची यशस्वी परंपरा। आमच्या संस्थेतील 82 विद्यार्थ्यांना मेडिकल तर 134 विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश। पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज, वाडी उमरमळा, मुंबई गोवा महामार्ग, ओरोस। संपर्क 91 58 78 45 87 88 10 18 53। कलमठ ग्रामपंचायत आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगामधून करणार असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले। माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। या शिबिरामध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत जवळपास 110 लाभार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली। शिबिरामध्ये मोफत मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात आली। तपासणी झालेल्या 110 पैकी 34 जणांना मोतीबिंदू निष्पन्न झाले आणि ग्रामपंचायत कलमठच्या वतीने त्यांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। यावेळी सरपंच मिलिंद मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, गद्रे क्लिनिकचे डॉक्टर अनिरुद्ध तेली, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुर्तडकर, सदस्य नितीन पवार, हेलन कांबळे, स्वाती नारकर, सुप्रिया मेस्त्री, नजराना शेख, अबा कोरगावकर, बाबू नारकर, मिलिंद चिंदरकर, प्रथमेश धुमाळे उपस्थित होते। शिबिर यशस्वीतेसाठी मानसी पाटणे, स्वराज बिंद्रे, साईश दळवी, लक्ष्मी देसाई, कुशाल कोरगावकर, गणेश सावंत, रमेश चव्हाण, आशा सेविका विभावरी कांबळे, प्राची पवार, भावना चिंदरकर, अक्षता लाड, प्रभाकर सावंत यांनी मेहनत घेतली। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।